आपण सध्या जो कोर्स बघत आहोत तो म्हणजे AI विथ डिजिटल मार्केटिंग. हा जो कोर्स आहे तो ज्यांना जॉब हवा आहे त्यांच्यासाठी पण आहे. जे काही टीचर्स आहेत त्यांच्यासाठी पण हा कोर्स आहे. ज्यांना स्वतःची फ्रँचायझी डेव्हलप करायची किंवा ज्यांना आमची फ्रँचायझी घ्यायची किंवा ज्यांना स्वतःची एजन्सी सर्व्हिस करायची मार्केटिंगची, त्यांच्यासाठी हा कोर्स काय आहे. आता याच्या अगोदर जो काय आपण पार्ट बघितला तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यामध्ये बेसिक्स ऑफ मार्केटिंग, व्हाय डिजिटल मार्केटिंग, काही टर्म्स बघितले आपण मार्केटिंगच्या, बरोबर आहे का. या सगळ्या गोष्टी आय होप आतापर्यंत तुम्हाला काय झाल्या असतील, सगळ्या क्लिअर झाल्या असतील. जर याच्या अगोदर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर व्हिडिओ कंपल्सरी बघा. कारण मी तुम्हाला बोललोय की डिजिटल मार्केटिंग स्किल इज नॉट इम्पॉर्टंट, डिजिटल मार्केटिंगची टास्क प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ती प्रोसेस कळायला पाहिजे सगळी. जर तुम्हाला जसं की आपल्या जनरल भाषेमध्ये आपण बोलतो काय बोलतो आपण, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा इतिहास माहिती नाहीये तुम्ही इतिहास घडवू शकत नाही. तसं मार्केटिंगचं जर तुम्हाला बेसिक्सच माहित नसेल ना तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग किती जरी डीप मध्ये जाऊन करायचा प्रयत्न केला तर तुम्ही फक्त काय टूल्स वापरणार, मार्केटिंग करणार नाहीत. त्यामुळे याच्या अगोदरचे सगळे लेक्चर्स तुम्ही काय करा, वॉच करा. आता राहिला प्रश्न, आता या कोर्समध्ये आपण काय काय शिकणार, बरोबर आहे. आता तुम्हाला वाटत असेल की नाही का टीचरसाठी पण कोर्स आहे, स्टुडंटसाठी पण आहे, फ्रँचायझीसाठी पण आहे, एजन्सी ओनरसाठी पण हा कोर्स आहे, किड्ससाठी पण बराचसा हा कोर्स डेव्हलप केलेला आहे. तर आम्हाला हे सगळं शिकणं गरजेचं आहे का, तर यस, तुम्हाला भविष्यामध्ये कधी ना कधी या सगळ्या गोष्टी काय करायला लागणार आहेत, शिकायला लागणार आहेत. त्यावेळेस तुम्हाला सोशल मीडिया ऑपरेट कसे होतात, सोशल मीडियाचे ऍड पॅनल्स कसे ऑपरेट होतात, सोशल मीडियामध्ये कधी पोस्ट करायचं, त्याच वेळेस का करायचं, हे जे क्वेश्चन्स पडतात ना नंतर मुलांना डिजिटल मार्केटिंग कोर्स केल्याच्या नंतर, ते क्वेश्चन्स का पडतात त्याचं माहिती तुम्हाला करतं. कारण त्यांना बेसिक्स ऑफ मार्केटिंग माहिती नाहीये. त्यांनी काय केलं, फक्त मार्केटिंग इकडनं तिकडनं करून टूल शिकून घेतले सगळे. सो टूल शिकणं म्हणजे मार्केटिंग नाहीये. तर लक्षात ठेवा, आपण सिलेबस, मी जो डिझाईन केलेला सिलेबस आहे तो आय एम द फाउंडर ऑफ शिवा डिजिटल विच इज अ डिजिटल मार्केटिंग कंपनी अँड एजन्सी. ओके, सो ज्यावेळेस माझ्याकडे एखादा क्लायंट येतो त्या क्लायंटचं मी काय काय काम करतो आणि त्या क्लायंटच्या काय काय रिक्वायरमेंट असतात त्यानुसार आपण काय केलेलं आहे, एक सिलेबस काय केलेला आहे, डिझाईन केलेला आहे. आणि त्यानुसारच आपण काय करणार आहे, सगळं वर्कआउट करणार आहोत. अगोदर काय करूया आपण, याच्यामध्ये आपण सिलेबसमध्ये काय काय शिकणार आहोत ते आपण बघूया. त्याच्यानंतर तुम्हाला टास्क प्रोसेस आपली काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. काय होणार आहे, आता थेरॉटिकल लेक्चर बरेचसे आपले इथपर्यंत संपत आलेले आहेत. आता इथून पुढे ज्या मी टास्क करेल ती टास्क तुम्हाला काय करायची आहे आणि जी मी प्रोसेस फॉलो करेल तीच प्रोसेस तुम्हाला काय करायची आहे, फॉलो करायची आहे. आता सिलेबसमध्ये मी सिलेबस असा डिझाईन केलाय की हा जर सिलेबस तुम्ही स्टडी केला तर तुम्ही पुढचे 30 वर्ष तुम्हाला कोणतेही स्टडी करायची गरज नाही. फक्त जे काही AI टूल्स येतील, जे काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतील ते टूल्स काय करून घ्यायचे, शिकून घ्यायचे. बाकी बेसिक सगळं मी काय करणार आहे या कोर्समध्ये तुमचं कव्हर करणार आहे. तर आता बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला शिकणं गरजेचं आहे बेसिक्स ऑफ मार्केटिंग, बरोबर आहे. काय शिकणं गरजेचं आहे, बेसिक्स ऑफ मार्केटिंग. जसं मी तुम्हाला सगळं सांगितलं मी तुम्हाला प्रोडक्ट, सर्व्हिस आणि काय कस्टमर, हे सगळं तुम्हाला गणित काय केलं मी समजून सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर मग ऑनलाईन मार्केटिंग म्हणजे काय, ऑफलाईन मार्केटिंग म्हणजे काय, त्याच्यामधला मी डिफरन्स तुम्हाला काय केलाय, समजून सांगितला आहे. त्याच्यानंतर आपण टर्म्स बघितल्या, बऱ्याचशा कोणत्या टर्म्स बघितल्या मार्केटिंगमध्ये, सेल्स अँड मार्केटिंग मधला डिफरन्स बघितला आपण. त्याच्यानंतर सरोगेट मार्केटिंग, अजाईल मार्केटिंग, अम्ब्युश मार्केटिंग, गोरिला मार्केटिंग, त्याच्यानंतर रेड ओशन थेरी, त्याच्यानंतर ब्ल्यू ओशन थेरी, त्याच्यानंतर 7 P's ऑफ मार्केटिंग, त्याच्यानंतर मार्केटिंग फनल बघितलं आपण. त्याच्यानंतर आपण व्हॉट इज इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय आपण बघितलं. प्रॉडक्टच्या प्राइसेस कशा डिसाईड करायच्या, प्रॉडक्ट प्राइस स्ट्रॅटेजीज आपण काय केल्या तिकडे बघितल्या सगळ्या, ठीक आहे. बेसिक्स ऑफ मार्केटिंग काय केले आपण इकडे ऑलरेडी कव्हर केलेले आहे. जो थिओरिटिकल पार्ट आहे आपला तो सगळा आपण ऑलरेडी काय केलाय, कव्हर केलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला जो पार्ट बघायचा आहे, त्याच्यानंतर बघा कंटेंट मार्केटिंग नावाचं काय बघायचं आपल्याला, पार्ट बघायचा आहे. त्याच्यानंतर यूज ऑफ AI इन डिजिटल मार्केटिंग म्हणजे कोणताही AI आला जगामध्ये तर त्याची वापरण्याची बेसिक पद्धत काय असते हे आपल्याला काय करायचंय, बघायचंय. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर आता बेसिक्स ऑफ मार्केटिंग मला माहिती आहे, कंटेंट मार्केटिंग मी शिकलो. त्यानंतर मला डिझायनिंग म्हणजे काय, डिझाईन मध्ये कोणकोणते टूल्स वापरणार आहे आपण
आपण नॉर्मली वापरणारे कॅनवा नावाचं टूल वापरणार आहे किंवा काही एआय टूल्स वापरणार आहे, जसं की मिड जर्नी असेल, लिओनार्डो असेल, या सगळ्या टूल्स काय करणार आहे आपण, चॅट जीपीटी असेल, हे टूल्स काय करणार आहे आपण सगळे वापरणार आहोत. लक्षामध्ये. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मग आपण सोशल मीडिया मार्केटिंग बघणार आहोत. बरोबर आहे. सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये मग आपण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, गुगल माय बिझनेस, युट्यूब, त्याच्यानंतर पिंट्रेस्ट, या सगळ्यांच्या प्रोफाईल बिल्डअप करून त्यांचे ऍड पॅनल, पोस्टिंग, शेड्युलिंग, या सगळ्या गोष्टी काय करणार आहोत आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण आपली स्वतःची वेबसाईट काय करणार आहोत, डिझाईन करणार आहोत. जे टीचर्स आहेत ते काय करतील, ज्यांना एजन्सी इस्टॅब्लिश करायच्यात किंवा ज्यांना जॉब करायचा ते वेबसाईट डिझाईन करतील. जे टीचर्स आहेत, ज्यांनी हा कोर्स जॉईन केला आहे, त्यांना काय करायचं, आपल्याला ब्लॉग डिझाईन करायचा त्या टीचरचा, जेणेकरून त्यांना फ्युचरमध्ये काय येईल, तो कामाला येईल. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर आपण आता अजून एक बघणार आहोत. वेबसाईटमध्ये 3 पार्ट असतात नॉर्मली. एक वेबसाईट असते बिझनेस वेबसाईट, त्याच्यानंतर ब्लॉग, त्याच्यानंतर काय की ई कॉमर्स वेबसाईट असते, की जर तुम्हाला काही प्रोडक्ट विकायचे ऑनलाईन, त्यासाठी आपण ई कॉमर्स वेबसाईट पण काय करणार आहोत, डिझाईन करणार आहोत. त्याच्यानंतर हे सगळं झाल्याच्या नंतर बघा, त्या वेबसाईटचा आपण एसईओ करणार आहोत. त्या वेबसाईटवर आपण ऍड्स लावणार आहोत. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण युट्यूब मार्केटिंग बघणार आहोत, ईमेल मार्केटिंग बघणार आहोत, व्हॉट्सअप मार्केटिंग बघणार आहोत. जो नवीन आलेला प्रकार आहे व्हॉट्सअप एपीआय, हा सगळा प्रकार आपण इकडे काय होणार आहे बघणार आहोत. त्याच्यानंतर ऍफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. व्हॉट इज ऍफिलिएट मार्केटिंग. जर काही जणांना ते ऍफिलिएट मार्केटिंग करायचं असेल तर तेही तुम्ही काय करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला एआय अवतार क्रिएट करायचे आहेत. आपल्याला एआय अवतार क्रिएट करण्यासाठी आपण हेजेन प्लस चॅट जीपीटी प्लस 11 लॅब नावाचे टूल्स आपण काय करणार आहेत, वापरणार आहेत. एआय अवतार म्हणजे काय, तो कसा असतो, कसा क्रिएट केला जातो, या सगळ्या गोष्टी काय करणार आहे आपण इकडे बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अजून एक आपण सॉन्ग मेकिंग प्रोसेस बघणार आहोत. कोणती सॉन्ग, एआय करून सॉन्ग कसे क्रिएट करून घ्यायचे, मग त्याच्यासाठी ते लिरिक्स कसे लिहायचे, सॉन्ग कसे क्रिएट करायचे, त्याच्यासाठी आपण सुनो नावाचं एआय काय करणार आहोत बघणार आहोत. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर मग सगळं तुम्हाला इथपर्यंत जर नॉलेज आलं, तुम्हाला एआयचं नॉलेज आलं, तुम्हाला मार्केटिंगचं नॉलेज आलं, त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचंय, मी तुम्हाला काही डेटा प्रोव्हाइड करेल किंवा तुम्हाला ऍड्स लावून काही डेटा क्रिएट करायचा आहे. त्या डेटाला तुम्हाला नंतर काय करायचंय, कॉलिंग करायचे, क्लायंट कॉलिंगचं ट्रेनिंग मी काय करणार आहे तुम्हाला देणार आहे. लाईव्ह सेशन्स मध्ये मी कसे कॉल करतो, काय करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय की तुम्हाला आता एक क्लायंट कॉलिंग कोणासाठी असेल, ज्यांना फ्रीलान्सिंग करायचंय, जे टीचर्स असतील किंवा ज्यांना फ्रँचायझी आमची घ्यायची, ज्यांना एजन्सी इस्टॅब्लिश करायची, त्यांच्यासाठी हे ट्रेनिंग असणार आहे क्लायंट कॉलिंगचं. ठीक आहे ना. जेणेकरून त्यांना क्लायंट काय होतील आपल्याकडनं, त्यांना कॉलिंग करायचं. क्लायंटला सोबत तुम्हाला 500 कॉल दिले, 500 कॉल करून तुम्हाला 4 क्लायंट काय करायचे, कन्वर्ट करायचे. त्यांनी 4 क्लायंटचं काम करायचं, काय कामाला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर ज्यांना जॉब्स करायचे आहेत त्यांचं आपण रिझ्यूम बिल्डिंग आणि इंटरव्ह्यू प्रोसेस काय करणार आहोत, मॉक इंटरव्ह्यूज असतील, रिझ्युमे त्यांचे आपण काय करणार आहोत, बिल्डअप करणार आहोत. ज्यांना जॉब करायचा नंतर त्यांना आपण कंपन्यांना काय करणार आहोत, पाठवणार आहोत. आणि त्याच्यानंतर ज्यांना एजन्सी किंवा फ्रँचायझी इस्टॅब्लिश करायची, मग फ्रँचायझीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, काय लागतं, कसं लागतं, हे सगळ्या गोष्टी काय करणार आहोत आपण बघणार आहोत. जसं की उद्यम आधार कसं काढायचं, शॉप ॲक्ट लायसन्स कसं काढायचं, पॅन कार्ड कसं काढायचं, अजून काही स्टार्टअपसाठी काही डॉक्युमेंट्स लागतात ते कसे काढायचे, एक एजन्सी इस्टॅब्लिश करण्यासाठी, किंवा कोटेशन्स कसे डेव्हलप करायचे, हे सगळ्या गोष्टी काय करणार आहोत आपण बघणार आहोत. ठीक आहे. हे झालं. आता याच्यानंतर तुमची जी टास्क असणार आहे, आता याच्यामध्ये सगळी टास्क प्रोसेस आहे. तुमची टास्क याच्यामध्ये कशी असणार आहे, तुम्हाला आता बेसिक तर नॉलेज मध्ये देत ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तुम्हाला काही काही गोष्टी मी बेसिक शिकवत जाईल, त्यावेळेस तुम्हाला स्वतःला काय करायचं. आता लक्षात ठेवा, तुम्हाला एक स्वतःचा क्लायंट म्हणून हँडल करायचं. जसं की सपोज तुम्हाला तर असं कन्सिडर करा की मी शिवराज माने, मी एक स्टुडंट आहे, पण मला एक मार्केटिंग एजन्सी काय करायची आहे, इस्टॅब्लिश करायची आहे. तर मी माझ्या मार्केटिंग एजन्सीचं नाव काय ठेवलंय, शिवा डिजिटल. मग ते नाव घेऊन पुढे मला काय करायचंय, सगळे प्रोसेस कम्प्लीट करायची आहे. आलं लक्षामध्ये. त्याच कंपनीचं मला पुढे डेव्हलपमेंट करायचं आहे. म्हणजे आणि 2 गोष्टी होतील, ज्यांना जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी पोर्टफोलिओ रेडी होईल, आणि ज्यांना कंपनी इस्टॅब्लिश करायची त्यांची ऑलरेडी कंपनी काय होईल, शेवटच्या क्षणामध्ये इस्टॅब्लिश होऊन जाईल. जे टीचर असतील त्यांचा सगळा पोर्टफोलिओ पण काय होईल, रेडी होऊन जाईल. नंतर फक्त त्यांना काय करायचंय, ऍड लावून लीड जनरेट करायच्यात किंवा ब्लॉग्स काय करायचे, लिहायचे. आता तुमची टास्क प्रोसेस जी आहे ती कशी असणार आहे तुम्हाला सांगतो. तुम्हाला अगोदर काय करायचंय, कंपनीचं नाव डिसाईड करायचं, कसं करायचं, त्यासाठी कोणकोणते टूल्स वापरायचे, कोणकोणत्या प्रोसेस वापरायच्या ते तुम्हाला मी सांगणार आहे.
नाव डिसाईड करताना काय काय डिसाईड केलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा लोगो डिझाईन करायचा आहे. आलं लक्षामध्ये? लोगो असेल किंवा तुमचं लेटर हेड असेल किंवा तुमचं व्हिजिटिंग कार्ड असेल, तुमचं आय कार्ड असेल, कंपनीसाठी जे जे काही लागतं ते सगळं काय करायचं तुम्हाला डिझाईन करायचं आहे. ते कसं करायचं मी तुम्हाला काय करणार आहे ते सांगणार आहे. आता ह्या दोन गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कंपनीचा इथं नाव डिसाईड झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या कंपनीचा कंटेंट रायटिंग करायचं आहे सगळं, ठीक आहे ना. जसं की तुम्हाला वेबसाईटसाठी कंटेंट रायटिंग करायला लागेल, तुम्हाला ब्लॉगसाठी कंटेंट रायटिंग करायला लागेल, तुम्हाला ब्राउझरसाठी कंटेंट रायटिंग करायला लागेल. ते सगळं केल्याच्या नंतर तुम्हाला हे डिझाईन पार्ट कम्प्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला सोशल मीडियाचे सगळे पेजेस क्रिएट करायचे आहेत. नंतर तुमच्या कंपनीचं युट्यूब चॅनल क्रिएट करायचं आहे. त्यानंतर कंपनीचं गुगल माय बिझनेस काय करायचं आहे तुम्हाला क्रिएट करायचं आहे. नंतर कंपनीचं जो सोशल नावाचे अकाउंट काय करायचं क्रिएट करायचं आहे. कशासाठी? सोशल मीडिया पोस्ट शेड्यूल करण्यासाठी. त्याच्यानंतर कंपनीची तुम्हाला वेबसाईट करायची आहे. त्याच्यानंतर कंपनीच्या वेबसाईटचा एसईओ करायचा आहे तुमच्या स्वतःच्या. त्याच्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंग शिकायचं आहे तुम्हाला. जे काही टूल्स व्हॉट्सअप एपीआयचे नवीन टूल्स आलेले आहेत ते कसे आपल्या बिझनेससाठी इंटिग्रेट करता येतील ते आपल्याला काय करायचंय बघायचं आहे. त्याच्यानंतर काय एक कंपनीचं किंवा तुमचं स्वतःचं ऍफिलिएट अकाउंट अमेझॉनवर क्रिएट करून ऍफिलिएट मार्केटिंग कसं चालतं, तिकडनं कसे आपण पैसे कमवू शकतो ते पण काय करायचं आपल्याला बघायचं आहे. हे झाल्याच्या नंतर तुमची जी फायनल टास्क प्रोसेस असणार आहे. आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर तुमचं काय होणार आहे, कंपनी रेडी होणार आहे. म्हणजे तुमच्या कंपनीचा लोगो पासून तर वेबसाईट पर्यंत तुम्हाला सगळं नॉलेज काय येणार आहे भेटणार आहे. आणि शेवटच्या ही प्रोसेसला तुम्हाला हार्डली या सगळ्या प्रोसेसला तुम्हाला 2 ते 3 महिने तुम्हाला ऑलरेडी लागतील. आणि जो चौथा महिना आहे चौथ्या महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचंय फायनल टास्क जे असणार आहेत तुमच्यावाल्या त्या फायनल टास्क मध्ये तुम्हाला स्वतःच्या ऍड्स क्रिएट करायच्या आहेत. त्या ऍड्सचे पैसे टाकून कॅम्पेन रन करायचे आणि कॅम्पेन रन केल्याच्यानंतर लीड जनरेट करायच्या. लीड जनरेट केल्याच्यानंतर तुम्हाला 4 क्लायंट काय करायचे कन्वर्ट करायचे आहेत आणि त्यांच्याकडे चार्जेस काय करायचे आहेत घ्यायचे आहेत. नॉर्मली आपण एका क्लायंटकडून 5000 सर्व्हिस चार्जेस घेतो. जर तुम्ही 4 जरी क्लायंट कन्वर्ट केले तर तुम्ही महिन्याला 20,000 रुपये काय होऊ शकता. म्हणजे जेवढी काय तुम्ही फीस भरली या कोर्सेससाठी तेवढी फीस काय होऊ शकते तुमच्यावाली वसूल होऊ शकते. आणि त्याच्यानंतर स्टार्ट युअर जर्नी ॲज अ फाउंडर किंवा फ्रीलान्सर किंवा जॉब तुम्हाला काय होईल इकडे भेटून जाईल. अशी ही जर्नी आपल्याला काय करायची इथून पुढे कम्प्लीट करायची आहे. म्हणजे काय मी तुम्हाला स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत आपण काय करायचंय हे सांगितलेलं आहे. आता ते कसं करायचं ती प्रोसेस कशी असणार आहे मी तुम्हाला बाय डिफॉल्ट काय करणार आहे ती सगळी हळूहळू 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 काय करणार आहे मी तुम्हाला ती सगळी सांगणार आहे. त्यामुळे ते घाबरायचं नाहीये, ठीक आहे. सो या सगळ्या प्रोसेस तुम्हाला काय करायचे कम्प्लीट करायच्या आहेत. सो आय होप इथपर्यंत सगळं तुम्हाला कळालेलं असेल. आता इथून पुढचे जे काही लेक्चर्स आपले स्टार्ट होणार आहेत ते सगळे प्रॅक्टिकल लेक्चर असणार आहे. जसं मी बोललो तुम्हाला की आपलं काय होणार आहे बेसिक्स ऑफ मार्केटिंग ऑलरेडी आपण काय झालेलो आहोत शिकलेलो आहोत बेसिक्स ऑफ मार्केटिंग. आपला कंटेंट मार्केटिंग पासून काय होणार आहे पार्ट काय होणार आहे आपला स्टार्ट होणार आहे. आलंच ह्या बेसिक प्रोसेस तुम्हाला काय केल्यात मी सगळ्या सांगितलेल्या आहेत. आय होप यू ऑल अंडरस्टँड व्हॉट इज अ टास्क प्रोसेस, व्हॉट इज अ सिलेबस, व्हॉट इज द बेसिक्स ऑफ मार्केटिंग. तर इथून पुढे आपली आपण जर्नी काय करणार आहोत स्टार्ट करणार आहोत. सो स्टिक टू द प्रोसेस स्ट्रिक्टली काय करा फॉलो करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.